धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. आता पुढचा नंबर कोणाचा अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पेपर फुटी प्रकरणात देशभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. देशातील जेन्झींपुढे सरकार झुकलं असं बोललं जाऊ लागलं. धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर आता कोणाचा नंबर लागणार अशी चर्चा असतानाच सोशल मीडियावरती CJP सारखाच आणखी एक गट तयार झाला आहे. तो म्हणजे E20 जनता पार्टी. काही तासातच या E20 जनता पार्टीला लाखो लोकांनी फॉलो केले. तर या माध्यमातून आता आणखी एका मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. आता हे E20 जनता पार्टी नेमकं आहे काय, त्यामागे कोण आहे, त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत, हे सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. CJP पाठोपाठ आता नवीन E20 जनता पार्टी नावाचा एक गट सोशल मीडियावरती तयार झालाय. E20 जनता पार्टी ही कोणतीही नोंदणीकृत संघटना नाही किंवा राजकीय पक्ष नाही. हे सोशल मीडियावरती सुरू झालेलं एक डिजिटल नागरिक अभियान आहे. हा गट स्वतःला सर्वसामान्य वाहन चालकांचा आवाज असल्याचं सांगतो. इथेनॉल मिश्रित इंधनाबरोबरच 100% शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांना मिळावा या मागणीकरता या गटाची स्थापना करण्यात आली आहे. यासोबतच सरकारनं लागू केलेल्या इथेनॉल मिश्रित धोरणामुळे त्यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनापासून प्रेरणा घेऊन सुरू झालेली ही मोहीम सोशल मीडियावरती आता वेगानं पसरली आहे. 26 जुलैला काही तासातच E20 जनता पार्टीच्या इंस्टाग्राम अकाउंटला लाखोंपेक्षा जास्त लोकांनी फॉलो केलं आहे. तर त्यांच्या X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती 50,000पेक्षा आता जास्त फॉलोअर्स झाले आहेत. या E20 जनता पार्टीनं असं स्पष्ट केलं आहे की त्यांचा इथेनॉल मिश्रणाला कोणताही विरोध नाही आणि ते कोणतेही सबसिडी किंवा मोफत इंधनाची मागणी करत नाही आहेत. तर त्याऐवजी ग्राहकांना अधिक निवड स्वातंत्र्य आणि पारदर्शकता मिळावी ही त्यांची महत्त्वाची मागणी आहे. यामध्ये महत्त्वाचा असा प्रश्न आहे की ही E20 जनता पार्टीची नेमकी स्थापना कोणी केली आणि त्याचे राजकीय काही संबंध आहेत का. तर ही E20 जनता पार्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे आणि त्यांच्या या सोशल मीडिया हँडलवरून असं स्पष्ट करण्यात आलं आहे की हे एक स्वतंत्र नागरिक अभियान आहे. ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करणं, भारताच्या E20 धोरणावरती निष्पक्ष सार्वजनिक चर्चा घडवून आणणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर या गटानं असंही स्पष्ट केलं आहे की आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही आणि आम्ही कोणत्याही राजकीय विचारसरणीचा प्रचार करत नाही. आम्ही इथे केवळ सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहोत. त्यातही इंधनासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावरती आम्ही इथे सोशल मीडियावरती आवाज उठवण्याचं काम या माध्यमातून करत आहोत अशी माहिती या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या हँडलवरून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान इथेनॉल मिश्रित इंधनाला विरोध करत असतानाच या E20 जनता पार्टीच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते देखील पाहूया. यामध्ये पहिली मागणी अशी आहे की देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावरती E20 सोबत 100% शुद्ध पेट्रोल उपलब्ध असावं. दुसरी मागणी आहे सामान्य नागरिकांच्या वाहनांवरती कोणतंही इंधन विषयक प्रयोग सक्तीनं लादू नयेत. त्याचबरोबर वाहन उत्पादकांनी ज्या इंधनाची शिफारस केली आहे तेच इंधन ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं. शुद्ध आणि चांगल्या इंधनाचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आणि ते निवडण्याचं स्वातंत्र्यही ग्राहकांना असावं अशी देखील मागणी करण्यात आली आहे. याशिवाय वाहन आणि वाहन ग्राहकांची सुरक्षा अशा काही महत्त्वाच्या मागण्या या माध्यमातून आता करण्यात आल्या आहेत. दरम्यान दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट्स अँड टूर्स ऑपरेटर्स असोसिएशननं E20 पेट्रोलच्या वापराविरोधात आता 4 ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या असोसिएशनचा असा आरोप आहे की इथेनॉल मिश्रण धोरणामुळेच इंधनाची कार्यक्षमता कमी झाली आहे, देखभाल खर्च हा वाढला आहे आणि विशेषतः जुन्या वाहनांच्या इंजिनावर याचा वाईट परिणाम झाला आहे. सध्या भारतात 100 ऑक्टेन प्रीमियम पेट्रोलच्या स्वरूपात इथेनॉल मुक्त इंधन उपलब्ध आहे, परंतु ते केवळ काही निवडक पेट्रोल पंपावरतीच मिळतं आणि त्याची किंमत खूप जास्त आहे. दिल्लीत जिथे E20 पेट्रोलची किंमत सुमारे 102 रुपये प्रति लिटर आहे, तिथे हे प्रीमियम इंधन सुमारे 169 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. यामुळे ते सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे. दुसरीकडे सरकारनं मात्र इथेनॉल मिश्रित इंधनामुळे मोठ्या प्रमाणावरती समस्या निर्माण झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं म्हटलं आहे. गेल्या आठवड्यातच संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना
देताना पेट्रोलियम राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सांगितलं की इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याच्या मोठ्या प्रमाणावरती किंवा पुराव्यांसहित तक्रारी सरकारला मिळालेल्या नाही. दरम्यान पेपरफुटी प्रकरणी सीजेपीचं एक आंदोलन नुकतंच संपलं. त्याचा जल्लोषही दिल्लीपासून मुंबईपर्यंत साजरा झाला. गेल्या महिन्याभरात सीजेपीच्या आंदोलनाची धग संपूर्ण देशानं अनुभवली. अशातच आता E20 जनता पार्टीची एंट्री झाल्यानं सरकारचं टेन्शन पुन्हा वाढणार का? जेनझी या मुद्द्यावरती कसे व्यक्त होणार आहेत हे येत्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरेल. या E20 पार्टीविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.